नमस्कार, भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। उद्या आहे एकादशी, त्या निमित्ताने मी घेऊन आलेली आहे एक खास अशी रेसिपी, फराळाची रेसिपी म्हणण्यापेक्षा याला फराळच म्हटलेलं बरं। चला, त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले होते, अर्धी वाटी बदाम आणि 1 वाटी साखर। शेंगदाणे पहिले कमी गॅसवरती भाजून घेतले मी आणि थंड झाल्यानंतर ते मिक्सरला बारीक करायचे आहे आपल्याला। अशा पद्धतीने मिक्सरमध्ये घालून घ्यायचे। शेंगदाणे घातले, बदाम टाकले आणि आता साखर पण घालून घ्यायची आणि याला एकदम बारीक करायचं मिक्सरला। बारीक पावडर झाली पाहिजे याची। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, पावडर करून झालेली आहे आता याची। आता त्यात तूप घालायचं आहे, अर्धा चमचा तूप घेतलेला आहे मी। आता पावडर मध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आता दूध घालायचं आहे। अगदी 1 चमचा दूध घातलेला आहे मी। दूध गरम नाही घ्यायचं, थंड दूध घ्यायचं आहे आणि आता त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा। उद्या सगळे घरात म्हटल्यानंतर काही ना काही तर मागणारच खाण्यासाठी उपवासाचं। त्यासाठी झटपट अशी तुम्ही ही कतली करून देऊ शकता। याची टेस्ट सेम काजू कतली सारखी लागते। एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तो गोळा या ताटामध्ये टाकायचा। तुम्ही वाटीच्या साहाय्याने देखील त्याला पसरवू शकता किंवा हाताने देखील पसरवू शकता। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्या आता वड्या करून घेऊया। आहे का नाही मग झटपट असं फराळ आहे उद्याच्या उपवासासाठी। करून पहा असं फराळाची रेसिपी। चला, आता आपण वड्या करूया। अशा पद्धतीने त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहे। कोणी कोणी केल्या अशा वड्या उद्या मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि टेस्ट कशी लागली ते पण सांगा। अशा पद्धतीने करून घ्यायच्या वड्या बघू शकता तुम्ही। तुम्ही जाडसर किंवा पातळ वडी तुमच्या अंदाजाने करू शकता। त्यासाठी पातळ करायची असेल तर त्यासाठी मोठं ताट घ्यायला लागेल। मी थोडीशी जाडच ठेवलेली आहे। अशा पद्धतीने पहा, हे पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा। रेसिपी पण करून पाहत राहा, कमेंट करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।